हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री. तर आज आपण बनवणार आहोत मखाना आलमंड कस्टर्ड पुडिंग. तर सर्वात पहिले बाउलमध्ये आपल्याला अर्धी वाटी साल काढलेले बदाम घालून घ्यायचे आहेत, अर्धी वाटी मखाना घालून घ्यायचे आहेत, 1 ते 1.5 ग्लास दूध घालून घ्यायचं आहे, केसर आणि वेलची घालून घ्यायची आहे. दोघं ऑप्शनल आहेत. यातच आपल्याला चवीपुरता साखर घालून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि त्यातच आपल्याला लगेच 2 ते 3 स्पून कस्टर्ड पावडर घालायची आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला जवळजवळ अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे, म्हणजे आपले मखाना मऊ होऊन जातील. आणि लगेचच आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि साईडला लगेचच आपल्याला एखाद्या पॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये 2 ते 3 स्पून शुगर घ्यायची आहे आणि तिला कॅरमलाइज करायचं आहे. यात पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही. तुम्हाला 2-3 थेंब लिंबाचे रसाचे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आपल्याला याचं कॅरमेल करून घ्यायचं आहे. जास्त हलवायचं नाही आहे, ते आपणे आप मेल्ट होतं. आणि लगेचच साईडला एखाद्या टीनमध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरमध्ये जे आपण मिश्रण फिरवलं होतं त्यालाही एखाद्या पातेल्यामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ते कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी वगैरे जमा होणार नाही. हळूहळू त्याची घट्ट अशी कन्सिस्टन्सी होत जाते. लगेचच 10 ते 12 मिनटामध्ये लगेचच होतं हे. आणि अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर ज्या टीनमध्ये आपण आपलं कॅरेमल ओतलं होतं त्यावरच लगेच वरून आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे. आणि झाकण बंद करून फ्रीजमध्ये 2 ते 4 तासासाठी आपण त्याला सेट करायसाठी ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमधून काढल्यानंतर आपण बघू शकतात की साईडने अशा प्रकारे त्याच्या कडा ह्या मोकळ्या होत आहेत. मखाना हा हेल्थसाठी खूप असा महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही तुमच्या आहारात आवर्जून मखानाचा समावेश केलाच पाहिजे. तो टीन आपल्याला असा हातावर घेऊन एखाद्या प्लेटमध्ये उलटा करायचा आहे आणि त्याला वर टॅप करायचं आहे 2-3 वेळा आणि हलक्या हाताने त्याला आपल्याला वर खेचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली डिलिशियस हेल्दी मखाना आलमंड पुडिंग रेडी आहे. आलमंड्स किती महत्त्वाचे असतात, किती पौष्टिक असतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याच प्रकारे मखानाही खूप जास्त पौष्टिक असतात. फक्त तुम्हाला किडनी स्टोन किंवा कॅल्शियमचे प्रमाण वगैरे जास्त असेल तर मखाना थोडा प्रमाणातच खावा. मखाना आपल्या पचनासाठी, वजन कमी करण्यासाठी, हाडांसाठी, त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.